आता बातमी ठाण्यामधून आहे। ठाण्यामध्ये मतदारांना पैसे वाटप करत असल्याचा आरोप करण्यात आलाय। अपक्ष उमेदवार दत्ता घाडगे यांनी आरोप केलेला आहे। अपक्ष नगरसेवक भूषण भोईरांच्या कार्यकर्त्यांवरती हा आरोप करण्यात आलाय। दत्ता घाडगेंनी फेसबुक लाईव्ह करत हा खुलासा केलाय। भूषण भोईर शिवसेनेचे बंडखोर उमेदवार आहेत। आमचे प्रतिनिधी अजित मांढरे या संदर्भात आपल्याला अधिकची माहिती देतात। अजित, ठाण्यामध्ये मतदारांना पैसे वाटप होत असल्याचा आरोप केला जातोय। अमित, यंदाच्या इतिहासामध्ये ठाणे महानगरपालिकेची निवडणूक जी आहे ती अत्यंत शांततेने, कोणताही कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण नव्हता सुरू राहिली होती। पण आजच्या या घटनेमुळे ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीला गालबोट लागलंय। अपक्ष उमेदवार आहेत दत्ता घाडगे, हे भाजपचे बंडखोर उमेदवार आहेत, तर शिवसेनेचे बंडखोर भूषण भोईर यांचे कार्यकर्ते या सगळ्या प्रभागामध्ये पैसे वाटत असल्याचा आरोप आहे तो करत त्यांनी थेट रंगेहात पैसे वाटताना भूषण भोईर यांच्या कार्यकर्त्यांना पकडल्याचा दावा केलाय। आणि हे सर्व त्यांनी फेसबुक लाईव्ह करून खुलासा केलेला आहे। फेसबुक लाईव्ह मध्ये त्यांनी ती पोस्ट केलेली आहे। आणि कशा रीतीनं सगळे पैसे जे वाटतात 5,000 रुपये एका मताला वाटण्याचे प्रकार जे आहेत ते ठाण्यामध्ये सुरू आहेत। आणि यामुळे एक प्रकारे ही घटना जी आहे ती धक्कादायक मानली जाते। निश्चित। अजित, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।